सोलापूरमधील अक्कलकोट MIDC मधील सेंट्रल टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे 3 वाजता अचानक आग लागली। या आगीत कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जण तसेच कामगार मेहताब बागवान यांच्या कुटुंबातील 4घांचा होरपळून मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये 1 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे। गेल्या 25 वर्षांपासून उस्मान मंसुरी यांचा अक्कलकोट MIDC मध्ये टॉवेल बनवण्याचा कारखाना आहे। या कारखान्यात जवळपास 150 पेक्षा जास्त कामगार काम करत होते। कारखान्याच्याच परिसरात खाली कामगारांची राहण्याची सोय करण्यात आली होती। त्या वरच्या भागात कारखान्याचे मालक स्वतः राहत होते। रात्री अचानक आग भडकली। अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या। या दरम्यान अग्निशमन दलाने काही कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढले। आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केले। पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली। त्यासोबतच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली। पहाटे साधारण 4च्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती मिळाली। त्यानंतर MIDC अग्निशमन दलातील गाडी तात्काळ या ठिकाणी बोलवण्यात आली। मात्र आगीचे स्वरूप पाहून सोलापूर महानगरपालिकेतील सर्व गाड्या तसेच अक्कलकोट, पंढरपूर, चिंचोळी, MIDC, NTPC या ठिकाणावरून देखील पाण्याचे बंब मागवण्यात आले। कारखान्यामध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आत जाण्यासाठी कोणतीही जागा नव्हती। साईड मार्जिन नसल्याने आग विझवताना अडचणी आल्या। तसेच आग विझवताना 2 फायरमन देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती मुख्य अग्निशमन दल अधिकारी राकेश साळुंखे यांनी दिली। सकाळी 4 वाजता आपल्याला 101 वर कॉल आलेला MIDC परिसरात घराला आग आहे। तर आपण तत्काळ MIDC अग्निशमन केंद्राचे वाहन तिथे पाठवले। टीम पोहोचल्यानंतर कळलं की घराला आग नसून कारखान्याला आग आहे। तर ती माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेचे सर्व अग्निशमन केंद्राच्या गाड्या तिथे पाठवल्या। सुरुवातीला आग भयानक असल्या कारणाने आपण तिथे फायर फायटिंग ऑपरेशन चालू केलं। तसेच तेथील स्थानिक लोकांनी सांगितलं की वरच्या माळ्यावरती व्यक्ती फसलेल्या आहेत। तर आपण प्रसंगावरून जाऊन लॅडरच्या सहाय्याने पत्र्यावरती जाऊन विविध रेस्क्यू टूल्सच्या सहाय्याने खिडक्या तोडून आतमध्ये प्रवेश करून सुरुवातीला 3 लोकांना आपण बाहेर काढले। त्यामध्ये 2 पुरुष आणि 1 स्त्री व्यक्ती होती। त्या तिघांना आपण CPR देऊन खिडकीच्या सहाय्याने खाली आणून तिथे असलेल्या पोलीस वाहनामधून तसेच खाजगी वाहनामधून सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। नंतर तिथे लोकांनी अजून 5 व्यक्ती अडकल्याची माहिती सांगितली। तर त्यांचंही सर्च ऑपरेशन आपण चालू केलं। पण आगीचं रूप खूपच मोठं असल्या कारणाने तसेच उष्णता व धूर तिथे जास्ती प्रमाणात होती। तर एकंदरीत संध्याकाळी 4 ते 4:15च्या दरम्यान आपल्याला त्या 5 व्यक्ती बेडरूममधील त्यांच्या कॉमन टॉयलेट्समध्ये दरवाजा बंद स्थितीत आढळले। आपण सगळं दरवाजा रेस्क्यू गिअरच्या सहाय्याने तोडून त्या 5 व्यक्तींना बाहेर काढून ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने आपण रुग्णालयात सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं। इतर व्यक्तींचा शोध घेण्याचं कार्य चालू असताना खाली जी लागलेली आहे त्यामुळे वरचे पत्रे तापले व लाल बुंद झाले। आमच्या सरकारांनी आम्हाला सांगितलं की सदर ठिकाणी आग पसरलेली आहे। त्यावेळेस आम्ही पहिल्या माळ्यावरून त्या पत्रावरती उड्या मारल्या। पत्रा तापल्याने आमचे गंभूट घसरले तेथे सदर ठिकाणी आणि मला माझ्या सरकारी अग्निशामकाला तिथे जळल्याच्या म्हणजे भाजल्याच्या जखमा राहिल्या हाताला, पायाला आणि त्यामुळे तिथे वातावरण पूर्ण उष्णता जास्ती असल्या कारणाने माझा डावा हात, उजवा पाय तसेच त्या माझ्या कर्मचारी अग्निशमनाचा डावा हात भाजलेला आहे। आगीचे नेमके कारण काय हे अद्याप समजलेले नाही। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। मात्र सोलापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता म्हणतात की घटनेची माहिती मिळताच तातडीने वीज पुरवठा बंद करण्यात आला होता। शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली नाही। लवकरच इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर पाहणी करतील, मगच खरे कारण समोर येईल असे प्रमुख मेहता
यांनी माहिती दिली. सेंट्रल टेक्सटाईल हा MIDC परिसरातील फार मोठा टॉवेल उत्पादक कारखान्यास लागलेल्या आगीसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार असून या सर्व प्रकाराची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणी करणार असल्याचे सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी म्हटले. महापालिकेच्या आणि DCP पोलीस यांच्याशी बोललो. त्या कारखान्याचे मालक 5:30 वाजेपर्यंत मोबाईलवर आपल्या आत्म्या, आपले जे स्वकीय आहेत, आपले जे मित्र आहेत, आपले परिवार आहे यांना कळवून आम्हाला वाचवा वाचवा असं टाळून फोडलेलं होतं. महानगरपालिकेची यंत्रणा 15-20 मिनिटांमध्ये जर त्या ठिकाणी पूर्ण सज्जतेने पोहोचली असते, 8 माणसं वाचली असतं आणि आधीला एवढं मोठं मिळालं नसतं. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, संबंधित अधिकाऱ्यांना माझ्याशी मागणी आहे, महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर 302चा गुन्हा दाखल, त्यांना त्याच्याखाली अटक करून केस चालवा, त्याशिवाय कारखानदार आणि कामगारांचे समाधान होणार नाही. या गंभीर घटनेला पूर्णपणे सोलापूर महानगरपालिका जबाबदार आहे. त्याबद्दल त्या यंत्रणेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. आग कशी लागली, का लागली याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करताना माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी पालिकेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. अतिशय वाईट घटना इथे घडलेली आहे. या ठिकाणी मंसुरी फॅमिली म्हणून आहे, उस्मान मंसुरी, त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी मास्टर बेडरूमच्या बाथरूम मध्ये सगळे जाऊन झोपले होते, पण हिरपळून अजून तो गुरमळून ते 5 लोकांचा मृत्यू झालेला. आता 5 बॉडी मी एका ठिकाणीच काढलेल्या आहेत. अतिशय मी सकाळपासून प्रयत्न करत होतो ते त्यांना वाचवायचं, पण कुठलाही प्रसंग आम्हाला मिळाला नाही वाचवायसाठी. अनेक प्रयत्न केले, महानगरपालिकेचे लोक जरा निष्काळजीपणा केले, लवकर आले नाही. हे सुद्धा आम्हाला ते खेद आहे. जर ते लवकर आले असते तर ह्याचा जीव वाचला असता आम्हाला वाटत आहे. पोलीस खात्याने भरपूर मदत केलेली आहे, नागरिक सुद्धा मदत केलेली आहे, परंतु अतिशय वाईट आहे की त्यांना चहूकडे धूर असताना त्यांना बाहेर येत नव्हता. यासाठी त्यांनी आपल्या बेडरूमच्या बाथरूम मध्ये जाऊन सगळे लपले होते, पण तिथे सुद्धा हिरपुळून त्यांचा मृत्यू झालेला आहे. 5 लोकांची डेड बॉडी काढलेली आहे. मी सकाळी 5 वाजता 3 बॉड्या काढल्या होते, आता 5 बॉड्या काढल्या. टोटल 8 बॉड्या या ठिकाणी इंजुरी झाल्यात, हे मयत झाल्यात. आता समोर हे 5 लोक जे होते, उस्मान मंसुरी, त्यांनी आपल्या लहान बाळाला घेऊन सुद्धा बसले होते त्या ठिकाणी. तो बाळ सुद्धा त्यामध्ये मयत झालेला आहे. त्यासाठी दुःख फार मोठ्या प्रमाणे घडलेलं आहे. तो व्यक्ती एवढा चांगला होता, सगळ्यांना मदत करणारा व्यक्ती होता. त्यांच्या पूर्ण फॅमिलीला डोंगर कोसळला होता. अतिशय वाईट आहे. सरकारला विनंती करतो की हे जे आग लागली, कशाला लागली, कसं लागली, याची चौकशी करून योग्य कारवाई व्हावा, माझी अशी विनंती. थोडा महापालिकेच्या यंत्रणा कमी पडली, लवकर आले नाही, अजून त्यांच्याकडे काही साहित्य नव्हते, यासाठी थोडं कमी आम्हाला जाणवलं त्या ठिकाणी. केंद्रीय पोलिसांच्यामुळे नाही, त्यांच्यामुळे पण झालंय. केंद्रीय नाही, ते NTPC लोक आहेत ते. CSI NTPC लोक होते, त्यांच्याकडे फक्त फायरच होतं, दुसरं काय नव्हतं त्यांच्याकडे. पण मुंबई पुण्यासारखा रेक्सी या ठिकाणी असतात, तो साहित्य असतात, तो साहित्य आपल्या महानगरपालिकेत नाही. सेफ्टी जे साहित्य असतात की जेवढा आग उजल्यानंतर तो जे ह्युमिडिटी असते फार मोठ्या प्रमाणे, त्या आत जाता येत नाही. तसं काय तर ते कोट असतं, त्यांचा तो यंत्रणा असते, ऑक्सिजन फार मोठ्या प्रमाणात ते फार कमी पडलं या ठिकाणी. यासाठी ह्या लोकांचा मृत्यू झाला असं माझा. पहाटे 3 आग लागली. पहाटे 3:45 पोलिसांना माहिती. पहाटे 4 बीट मार्शल घटनास्थळी. पहाटे 4:05 घटनेची आगीच्या रौद्र रूपाची कंट्रोलला खबर. पहाटे 4:10 अग्निशमन गाड्या घटनास्थळी. पहाटे 4:50 MIDC ठाण्याचे अधिकारी प्रमोद वाघमारे, विजय खोमणेसह पथक घटनास्थळी. पहाटे 5 परिसरात बंदोबस्त वाढला. पहाटे 5:30 DCP विजय कबाडे, अजित बोराडे घटनास्थळी. पहाटे 5:45 इमारतीची भिंत तोडून 3घांना बाहेर काढले. सकाळी 6 आग विझवण्यासाठी पाणी कमी पडत असल्याने मनपा अधिकाऱ्यांची पळापळ.
सकाळी 6 जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मनपा आयुक्त सचिन ओंबासे यांना घटनेच्या तीव्रतेची माहिती दिली. सकाळी 7 इतर ठिकाणाहून अग्निशमन यंत्रणांची मदत मिळू लागली. दुपारी 1:15 सिलेंडर बाहेर काढले. दुपारी 2 दुसऱ्या बाजूची भिंत फोडून इमारतीत अडकलेल्यांचा शोध सुरू. सायंकाळी 4:15 5 जणांचे मृतदेह बाहेर काढले. सायंकाळी 4:35 सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे रवाना. सायंकाळी 5:45 आग पुन्हा भडकली. सायंकाळी 6 आगीवर पुन्हा नियंत्रण. रात्री 10 बागवान कुटुंबियांची चिराग अली तकिया कब्रस्तान येथे दफनविधी सुरू. रात्री 11 मंसुरी कुटुंबियांवर जडेसाब कब्रस्तान येथे दफनविधी प्रक्रिया सुरू. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर. घटनेची माहिती मिळताच तातडीने वीज पुरवठा बंद करण्यात आला. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली नाही. इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर पाहणी केल्यानंतर खरे कारण समोर येईल.